अलाउ नाही करत नाही साईडला. स्क्रीन शेअर नाही होते का? हा, हे होस्टनं डिनाय केले म्हणून सांगतोय. तिकडे काय आहे का सेटिंग स्क्रीन शेअर अलाउ करायचं? करते. हा सर, आता चेक कर. ओके, दिस इज हो, आहे विजिबल. सो कॅन्सलेशन फॉर्मचं एक्झाम्पल देतो ते कसं वर्क होतं. सगळीकडे इम्प्लिमेंटेशन सेमच राहणार आहे. ओके. सो एकतर हा लिस्ट व्ह्यू मध्ये जर असेल कॉल, म्हणजे काही बटन डाउनलोड रिपोर्ट करायचं लिस्ट व्ह्यू मध्ये आहे, तर एक तर दोनच गोष्टीने हँडल केलं जातं. एक तर त्याचा कमांड इव्हेंट असेल डाटा बाउंड आयटम डाटा बाउंड इव्हेंट असेल की जिथून दुसऱ्या एका फाईल ओपन करण्यासाठी तो वापरला असेल, किंवा बॉटमला एक बटन असेल त्याच्या बटनच्या क्लिकला तो ओपन करायचा. सो बटन क्लिक इव्हेंट वरती ओपन होईल, आयटम कमांड इव्हेंट वरती ओपन होईल, किंवा आयटम बाउंड डाटा बाउंड मधून तो ओपन केला जाऊ शकतो. सो मी इथला दाखवतो. सो ह्या स्क्रीन साठी काय केलेलं आहे, कॅन्सलेशन फॉर्म इथं आयटम डाटा बाउंड मध्ये तो ओपन केलेला आहे. सो ते कसं कळालं, कोड बघितल्यानंतर समजतात. मी ते कमांड दाखवतो. तो सगळ्यात आधी काय चेक केलं जाईल, कमांड इव्हेंट मध्ये तो वापरलाय का. सो इथून कुठे एक्सपोर्टचं कोडिंग केलेलं आहे का हे चेक केलं जातं. इथे दिसत नाही मला एक्सपोर्ट बटनच्या रिलेटेड कुठलाही कोड हँडल केलेला नाही. मी आयटम डाटा बाउंड मध्ये चेक करेल. सो इथे कोड दिसतोय की तो जो एक्सपोर्ट बटन आहे रिपोर्टचं, त्याच्यावरती एका स्क्रिप्टिंग फंक्शनला कॉल आहे ओपन रिपोर्ट मध्ये. सो मी स्क्रिप्टिंग फंक्शन मध्ये जाईल आणि तर तो फाइंड केला तर मला तो हा दाखवतोय की ऍडमिशन फॉर्म रिपोर्टला कॉल दिलेला आहे आणि त्याला जे काही पॅरामीटर वगैरे पाठवलेले आहेत. तो आता ऍडमिशन फॉर्म रिपोर्टला आल्यानंतर ह्यांना कुठले पॅरामीटर पाठवले ते तर समजते आपल्याला. हा जो डाटा वन आहे त्याला क्युरी स्ट्रिंग पाठवली. क्युरी स्ट्रिंग मध्ये काय काय पाठवलंय, कॅन्सलेशन फॉर्म आयडी पाठवलाय, स्टँडर्ड आयडी, डिव्हिजन आयडी वगैरे बाकी सगळे डिटेल्स आहेत. सो मी हा कॉपी केला आणि तिथं जाऊन फाइंड केला की तो कुठे आहे त्या फाईलमध्ये, कुठल्या ऍडमिशन फॉर्म मध्ये मला इथं भेटला. सो सगळीकडे लॉजिक हा जो रिपोर्ट डिस्प्ले असणं ही जी मेथड आहे सगळ्या स्क्रीनला असंच इम्प्लिमेंटेशन असतं. फरक फक्त कुठं असतो तर इथं पाठवलेलं हे नाव काय पाठवलंय आणि पॅरामीटर जी स्ट्रिंग बनवलेली आहे कॅन्सलेशन ही स्ट्रिंग हे एवढं जास्त महत्वाचं आहे. आता हे झालं एक्झिस्टिंग इम्प्लिमेंटेशन. आता ह्याला आपण कन्वर्ट करतोय रेग्युलर जे आपण जनरिक तर ती कुठे आहे हे दाखवतो. सो स्कूल वेब ॲप प्रोजेक्ट मध्ये ऍप डाटाच्या अंडर मोबाईल एक्सपोर्ट सर्व्हिस म्हणून फोल्डर आहे. त्याच्या अंडर ह्या दोन फाईल्स आहेत की जे मी आता ओपन केले आहेत. सो तुम्ही जे रेग्युलर एपीआय लिहिता सेम फॉर्मॅट ह्याचाही आहे, फार काही स्ट्रक्चर वेगळं नाही, एपीआयच आहे हे सुद्धा. सो इथे मी एक जनरिक एपीआय बनवली की ज्याचं नाव आहे गेट रिपोर्ट फाईल नेम हे दिलंय आणि याचे काही फिक्स पॅरामीटर दिलेत की हे पॅरामीटर तुम्हाला कायम पाठवायचेच आहे. रिपोर्ट कुठलाही असेल, ओके हेच आहे. सो रिपोर्ट कुठलाही असेल हे पॅरामीटर आलेच पाहिजे. सो स्कूल आयडी आला पाहिजे, अकॅडमिक इयर आयडी आला पाहिजे, लॉग इन युजर आयडी आला पाहिजे, रिपोर्ट आयडी आला पाहिजे. एक्सपोर्ट रिपोर्ट हा एक प्रकारे मी तो सांगेल नक्की काय याला कसं पाठवायचं ते, आणि एक पॅरामीटरची लिस्ट आली पाहिजे. सो कायम हाच फॉर्मॅट येईल. सध्या रिपोर्ट आयडीचा यूज आपण केलेला नाहीये, परंतु फ्युचर यूज साठी आपण तो पाठवून देऊ. सध्या तुमच्याकडे तो अवेलेबल नसेल तुम्ही 0 पाठवून द्या एपीआय मधनं, काय प्रॉब्लेम नाही. पण पुढे जाऊन आपल्याला त्याची गरज पडेल ती तेव्हा पडेल त्यावेळेस आपण तो वापरू. पण सध्या तरी तुमच्याकडनं 0 पास करून तो कंटिन्यू करू शकतो. आता ह्याची जी मेथड आहे ती इथं. आता असं अज्युम करूया की हे सगळं बनलेलं रेडी आहे. आता मला फक्त नवीन रिपोर्ट आला तर मला काय चेंज करायचं. सो इथं ही फाईल आहे रिपोर्ट फाईल नेम,
इथल्या फाईलला काहीही चेंज करायचं नाही, पॅरामीटर तर ऑलरेडी आलेलेच आहेत. ह्या फाईल मधून ह्या मेथड मधून दुसऱ्या मेथडला कॉल आहे इथं. आता मला ह्याचा कॅन्सलेशन फॉर्मचा हे करायचा आहे, एपीआय इथं आणून टाकायचा, तर मी ती कंडिशन टाकेल की इथं कंडिशन टाकली एक्सपोर्ट रिपोर्ट जो आहे त्याचा टाईप कुठला आहे, कॅन्सलेशन फॉर्म रिपोर्ट. हा टाईप एक्झिस्टिंग फाईल मध्येच आहे, मी काही इथून हे केलेलं नाही. इथे हा जो आहे कॉन्स्टंट डॉट एक्सपोर्ट रिपोर्ट डॉट कॅन्सलेशन, हाच टाईप इथे आपण कम्पेअर केलेला आहे. जर हा कॅन्सलेशन फॉर्म मधला असेल तर त्याची फिल्टर स्ट्रिंग ही अशी असली पाहिजे. बरं, फिल्टर स्ट्रिंग मी कशी बनवायची, इथं वेगळं काय करायचं नाही, इथं कुठली फिल्टर स्ट्रिंग बनवली तीच कॉपी करून टाकायची. तो इथली फिल्टर स्ट्रिंग काय अशी आहे, सो मी इथलं ही कॉपी करतो. इथं आल्यानंतर सध्या मी कमेंट करतो, पेस्ट केल्यानंतर ऍक्च्युली इथं रिटर्न आहे, इथं आपल्याला एका व्हेरिएबलला सेट करायची, रिटर्न करायच्या ऐवजी. सो तो व्हेरिएबल मी इथे सेट केला. आता ह्यानं मला एरर काय काय दिली, तो एरर देणार आहे. तो एरर काय काय दिली ती बघायचं. पहिली गोष्ट इथं पॅरामीटर जे वापरलेत हे पॅरामीटर मला तिथले आणि इथले पॅरामीटर थोडे वेगळे आहेत. सो इथं काही गोष्टी आहेत, आता एमआय स्कूल आयडी, इथं एमआय स्कूल आयडी नाही, इथं आहे तो मेंबर व्हेरिएबल, पण इथं वापरताना तुम्हाला एआय स्कूल आयडी वापरायचा. जे आर्ग्युमेंट ह्या मेथडला आले तेच वापरायचे, म्हणजे पॅरामीटरची लिस्ट आहे इथे. ह्या मेथडला जे पॅरामीटर पाठवलेत ह्या मेथड मधलेच, हे पॅरामीटर मधलंच वापरायचं, दुसरा कुठला बाहेरचा वापरायचा नाही. सो इथला स्कूल आयडी घेतला, इथला अकॅडमिक इयर आयडी, ओके तो मॅचेस झाला. याच्या पुढं डिक्शनरी पॅरामीटर्स, चुकीचे आहे सांगतोय खाली. हा, सो एआय स्कूल आयडी मी इथे टाकला. त्यानंतर इथे एमआय अकॅडमिक इयर आयडी हा बदलून मी एआय अकॅडमिक इयर आयडी, हे डिफॉल्ट पॅरामीटर तर आहे आलेलेच. त्यानंतर स्टँडर्ड आयडी, आता मी तिथून घेतलेला स्टँडर्ड आयडी तिथेच कॉपी केला इथे. तिथे घेताना मी क्युरी स्ट्रिंग मधनं घेतला होता, इथं घेताना मला डिक्शनरी मधनं घ्यायचं. ते वरती नाव दिलंय, बस सर एवढाच चेंज करायचं. हॅलो, ह्याच्यामध्ये जर असा एखादा आणखीन वेगळा पॅरामीटर आला जो वरती एक्झिस्टिंग नसेल तर तसं काही कंडिशन येते का? होणार की सगळं होणार ते, पण ते सगळं मॅनेज केलंय आपण. हे हार्डकोड नाहीये की हेच पॅरामीटर पाहिजे. मी दाखवतो पण एक्झाम्पल. सध्या आपण तिथनं कॉपी करून आणलेली आहे, इथं स्टँडर्ड आयडी टाकले, मी पुढे गेलो, इथे क्युरिस्टिंग आहे, इथे डिव्हिजन आयडी टाकले. असं होऊ शकतं की इथे क्युरिस्टिंग मधून डाटा न घेता एखाद्या हिडन फील्ड मधून घेतला असेल, तरी सुद्धा काय करायचं ते पण दाखवतो. ओके, इथे क्युरिस्टिंग आहे सगळं, म्हणजे क्युरिस्टिंग असं वापरले. समजा ही लास्ट फील्ड क्युरिस्टिंग नसेल, हिडन फील्ड मधून घेतला असेल, तरी मी इथून ते काढणार आणि त्याच्याऐवजी डिक्शनरी पॅरामीटर ब्रॅकेट मध्ये हेच लक्षात घेणार. बरं, हे कुठलं आहे किंवा जे कुठले फील्ड मी इथे टाकेल ह्या नावाचे, म्हणजे डिक्शनरीचे आत हे नाव टाकेल ते कुठलं असेल तर ते त्या पॅरामीटरचं ओरिजिनल नाव असेल. म्हणजे मी इथं काय टाकणार आहे, तर इथे जे दिसतंय हे इथं आलं पाहिजे. हे फक्त मॅच करायचं, बाकी काय बघायचं नाही. सो इथे स्टँडर्ड अंडरस्कोर आयडी आहे, तिथं पण अंडरस्कोर आयडी झाला पाहिजे. तिथं अंडरस्कोर नसेल तर इथं पण नाही टाकायचं. ओके, प्रत्येक फील्ड हे डिक्शनरी मधूनच रीड करायचं आणि त्याची की त्याच्या आधीच्या व्हॅल्यू काय, म्हणजे पॅरामीटरचं नाव आहे, युएसपीचं नाव आणि फील्डचं नाव तेच ते फक्त मॅन्डेटरी. बाकी मग तो डाटा क्युरिस्टिंग मधून घेतलाय का, फील्ड घेतला का, टेक्स्ट बॉक्स मधून घेतलाय, काही बघायचं नाही. ओके, हे लाईन क्लिअर. सो फक्त एकच लाईन बदलायची, काय बदलायचं नाही. आता काही केसेस मध्ये, आता काही सिंगल लाईन ओरिजिनल कोड मध्ये पाहिलं, सिंगल लाईन होती, तुम्ही इतर लाईन सिंगल लाईन कॉपी केली, हा एकदम इझी फॉर्मॅट झाला. ओके सर, मला एक क्वेश्चन होता, हे आहे ना आपल्याला सगळं ते एक्सपोर्ट मध्येच करावं लागतं का? येस येस, ही एकाच फाईल मध्ये चेंज आहे, बाकीच्या फाईलला जायचं पण नाही. म्हणजे हा एकाच फाईल मोबाईल एक्सपोर्ट सर्व्हिसेस मध्येच आपल्याला ते एका फाईल मध्ये चेंज करायला दोन फाईल. ही एक वेट, आता तुम्हाला 2 फाईल्स आहेत, पण तुम्ही इथून पुढे जे काही चेंज करत चाल ते फक्त ह्याच फाईल मध्ये आणि ह्याच मेथड मध्ये, मेथड सुद्धा बदलायची नाही. ओके, हा ते मेथड, ओके, त्या फाईल मध्ये त्या मेथड मध्ये, म्हणजे मोबाईल एक्सपोर्ट सर्व्हिस आणि अजून एक कोणती फाईल? ही आहे तेच आहे, आय मोबाईल एक्सपोर्ट सर्व्हिस. पण ह्या फाईलचा चेंज हा वन टाइम आहे, प्रत्येक
एपीआय वेळेस बदलणार नाहीये, कारण इथून पुढे तुम्ही कुठलाही रिपोर्ट बनवा हाच एपीआय ला कॉल देणार आहे, एपीआय वेगळा ओके. नाही. सो सिंगल एपीआय त्याचेच पॅरामीटर आपण मॅनेज करणार. ओके. ओके. सो काही केसमध्ये असं होऊ शकतं की ही सिंगल लाईन मध्ये हा पॅरामीटर मॅच नाही होत, थोडासा वेगळ्या पद्धतीने. सो आता मी इथं लेसन प्लॅनचं दाखवतो एक्झाम्पल. सो इथं कंडिशन हे चालल्यानंतर आपल्याला चेक करायला लागते की हे डिक्शनरीचं पॅरामीटर स्टार्ट डेट नल नसेल तर असं असेल तर फिल्टरिंग अशी बनेल, ही असं बनेल. सो ह्या कंडिशन्स येतात, पण ते काय तुम्हाला स्वतःहून लिहायची गरज नाहीये, ते ऑलरेडी कोडमध्ये दिलेले आहेत तिथं. तेच कॉपी करून इथं आणून फक्त पेस्ट करायच्या आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याला डिक्शनरीचा वापर करून हँडल करायचं, बाकी काहीच बदलायचं नाही. ओके. सो हे सगळं स्टेटमेंट हे सगळं रेडीमेड आहे, सगळं तिथनं कॉपी करा, इथं आणून पेस्ट करा. जिथं फक्त क्युरी स्ट्रिंग असेल, टेक्स्ट बॉक्स असेल त्याच्याऐवजी डिक्शनरी वापरा. दॅट्स इट. फक्त आपल्याला जी युएसपी आपली युज झाल्या त्यातला जे पॅरामीटर आहेत ते घ्यायचे आणि तेथून आपल्याला येस येस म्हणजे इथे टाकायचं, डिक्शनरी पॅरामीटर्स मधून आपल्याला ते तिथं टाकायचं. रीड करायचं. येस. आणि ही युएसपी नावं, हे कॉलमची नावं, हे सुद्धा सगळं तिथनंच कॉपी करायचंय, मनानं काहीही द्यायचं नाही, सगळं आहे रेडीमेड. कॉपी करून आणून इथं पेस्ट करा. इथं तुम्ही काही बदल करायचा असाल ना स्वतःहून तर ते वर्क होण्याची थोडी रिस्क येऊ शकते, कारण एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, तितक्याच वेळ नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं ओपनिंग ब्रॅकेट आहे, इथं कर्ली क्लोजिंग आहे, प्रत्येकाला काहीतरी एक मिनिंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिकडलं फक्त कॉपी करून आणा, काय करू नका. कोणत्या फाईल मधलं सर कॉपी जी करून? फाईल तुम्ही बनवून ज्याची तुम्हाला नवीन, आता मी इथलं सांगितलं इथं बनवलेलं ही आहे, सो मी हे ऍज इट इज कॉपी केलं, इथं आणून टाकलं. समजा उद्या पीओचा तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे, सो मी ही लाईन कॉपी करून आणेल, ओके. इथं आणून टाकेल. आता हिचं एक्झाम्पल दाखवलं. समजा मी ती लाईन कॉपी करून आणली, इथं टाकली, टाकल्यानंतर हा फॉर्म्युला घेतला, इथं पेस्ट केला, इक्वल टू टाकलं, इथं बघितलं एआयएस स्कूल आयडी, इथं केलं एआयएस स्कूल आयडी. आता पुढे गेलो, फायनान्शियल इयर आयडी, एआय फायनान्शियल. आता हा ऍडिशनल चेंज आहे, खरं फायनान्शियल इयर आहे, आपण पॅरामीटर मध्ये दिलेला नाहीये, पण ठीक आहे, मी तो पुढे जाऊन तो आपण वाढवू शकतो किंवा मी आत्ताच तो टाकून देऊ शकतो. पण म्हणजे त्याला व्हॅल्यू प्रत्येकाने वापरलं जायला असं नाही, कारण फार कमी रिपोर्ट आहेत की जे फायनान्शियल आयडी वापरतात. पण ठीक आहे. सो पॉईंट आहे की तो फायनान्शियल आयडी त्याचे क्युरिस्टिंग आहे, त्याच्याऐवजी मी डिक्शनरी कॉपी करून हे टाकेल, बस. जस्ट कॉपी पेस्ट आणि मायनर चेंजेस, हेच ओव्हरऑल आपलं टास्क आहे. सो नाव काढून टाकतो. सो ही फील्ड टेस्टिंग बनली, ही बनली. त्याच्यानंतर प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट बिल्ड करायचा, बिल्ड केला. आता मी ह्याचा कॉल कसा पास केलाय हे दाखवतो एपीआय मध्ये. सो ही लोकल, ही URL तुमची जे काय असेल ती बेस URL इथून पुढची. त्यानंतर RIT स्कूल हा पुढचा पाच सगळ्या ऍज इट इज ठेवून द्या, मी शेअर करतोय टोटल URL, फक्त बेस URL आधीची ती बदलायची. आता ही जी आहे फाईल आत्ताची, सो हा कॅन्सलेशन फॉर्म नंबर आहे. सो इथं पॅरामीटर कसे येतील, स्कूल आयडी, अकॅडमिक इयर आयडी, जे काही ते कोण पास करतील, लॉग इन युजर आयडी, रिपोर्ट आयडी म्हणल्याप्रमाणे आता 0 पास करा. आता एक्सपोर्ट रिपोर्ट जो आहे हा आयडी, हा मात्र प्रत्येकाचा वेगळा आहे, तो कुठून भेटतो ते पण दाखवतो. सो एक्झिस्टिंग रिपोर्ट मध्ये हा जो फील्ड आहे म्हणजे कॉन्स्टंट डॉट एक्सपोर्ट रिपोर्ट डॉट कॅन्सलेशन, त्याला F12 प्रेस केलं की तो इननला जाईल आणि ह्याचा हा जो आयडी आहे तो घ्यायचा आहे, इथे टाकायचा. किंवा हेच दुसऱ्या पद्धतीने मी असं म्हणेल की आउटपुटला .2int म्हणून पाठवा. म्हणजे पाठवताना असं जर लिहिलं .2int तरी तो आयडी घेईल. त्यासाठी हार्डकोड तुमच्या कोडिंग मधून 90 असा आयडी कुठे पाठवायचा नाही, आहे ह्या इनमला .2int करा, तो आयडी घेऊन टाकेल हार्डकोड करून. ओके. सो तो आहे तो 90. आता हे पॅरामीटर्स, पॅरामीटर नेम व्हॅल्यू ह्या फॉर्मॅट मध्येच पाठवायचे. सो आताच्या केसमध्ये मी काय, हे फिक्स पॅरामीटर तर सगळ्याच रिपोर्टला आपल्याला पाठवायचे. नेम व्हॅल्यू मध्ये मला स्टँडर्ड आयडी पाहिजे, डिव्हिजन आयडी पाहिजे, स्टुडंट आयडी पाहिजे. हे जे काही पॅरामीटर मग इथं वापरले हे बनवण्यासाठी, ह्याच्यासाठी हे स्कूल आयडी हे तर स्टँडर्ड मधूनच आले आणि डिक्शनरी वाले जे पॅरामीटर आहेत ना ते इथले आहेत. ही लिस्ट आहे ते डिक्शनरी वाले पॅरामीटर आहेत. सो जेवढे आपल्याला पॅरामीटर पाठवायचे किती येतील तेवढे आहेत वाढवायचे. 1 पाठवू, 2 पाठवू,
या व्यतिरिक्त वरच्या व्यतिरिक्त जे काय लागल ते सगळं डिक्शनरी मधनच पाठवायचं. वरच्यात कुठे पॅरामीटर वाढवायला जायचं नाही, एव्हरीथिंग डिक्शनरी मधनच आलं पाहिजे. सो मागाशी जो प्रश्न होता की जास्त असतील पॅरामीटर वेगळा असेल इथं टाकायचं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. व्हॅल्यू मध्ये आयडी आपण म्हणजे कुठून पिक करायची आयडी? कुठले? हा, आता ही आयडी तुम्हाला तिथनं जे येणार, ह्याला ही जी एपीआय आहे याला कॉल तुम्ही जो एपीआय बनवलेला आहे रिपोर्ट डाउनलोड करायसाठीचा, तुम्हाला एपीआय तुमच्याकडे बनवावा लागतो. तिथं ते एपीआय मधून त्याला कॉल द्यायचा आणि तिथे तुम्हाला हे व्हॅल्यू पाठवायचे. ते जे काय असते स्टँडर्ड आयडी कुठला आहे, डिव्हिजन आयडी कुठला आहे तो. सो हे एक सोल्युशन की तुमच्या एपीआय मधून कॉल करा, किंवा आता दुसरं मला रिॲक्ट बद्दल माहिती नाही की तुम्हाला म्हणजे आता तुम्ही रिॲक्ट मधून तुमच्या एपीआय ला कॉल करताय मोबाईलच्या आणि तिथून इकडे कॉल येतोय. तुम्हाला जर शक्य असेल की तुमच्या लेवलची एपीआय न वापरता डायरेक्ट इथंच कॉल करता येणार जर असेल, म्हणजे असं जर शक्य होत असेल तर तसंही करा, काही प्रॉब्लेम नाही. सो हे बघावं लागेल. आता तरी जे एक्झिस्टिंग कोडिंग आहे ते एपीआय मधनच कॉल येतो आणि तो तिथं वर्क होतो. सो हा रिपोर्ट साठी मला हे 5 पॅरामीटर लागतात म्हणून मी ते 5 टाकले. समजा दुसरा आता लेसन प्लॅनचा रिपोर्ट आहे, त्याला 3च पॅरामीटर लागतात की जे वेगळे, तिथे युजर आयडी, स्टार्ट डेट, एंड डेट मी इथं असं टाकलं, इथं हे वेगळे स्टँडर्ड डिव्हिजन आहे मी इथं असं टाकलं. सो हे पॅरामीटरचे नावं काय असतील हे तो आपला कॉल आहे, आपण पाहिजे त्या नावानुसार देऊ शकतो. फक्त महत्वाचं हेच राहणार आहे की हे नाव, इथलं नाव आणि इथलं नाव हे तिन्ही मॅच झालं बस, बाकी इथला काही चेंज नाही. सो मी फाईल ऑलरेडी शेअर केली आहे. आता हे जे मी कॉल देतो हे पण माझ्या मशीनवरती नाही, दुसऱ्या मशीनला मी होस्ट केलंय आणि हे आता आउटपुट आहे. सो मी एकदा रन करून दाखवतो. ओके, सो हा फॉर्मॅट रिटर्न करतो. आता हा घ्यायचा, इथून काही एरर आली तर आपल्याला थोडं ते हे करावं लागेल, म्हणजे सीएस फाईल मध्ये एपीआयच्या फाईल मध्ये हे डिवाइड करावं लागेल, स्प्लिट करावं लागेल 0 आणि हा पुढचा पार्ट. फक्त काही स्पेशल एरर हँडल करता यावे त्यासाठी ते केलेलं आहे. त्याच्यानंतर हे वर्क कसं होतंय का नाही मी कसं चेक करेल खरंच ती फाईल बनली आहे का, म्हणजे तो पाथ कधी कधी पाडते तो बरोबर, पण फाईल ही नाही करत. तुम्ही इथे येऊन पाथ कॉपी करून तिथे मी पेस्ट करते. वेट. कॉपी करताना HTTP कसं काय कॉपी करेल? येस आहे. ओके, तर ही कॉपी करताना तिथनं कॉपी करतोय HTTPS आणि ही फाईल डाउनलोड झाली. सो ही फाईल आणि मी जी स्क्रीनवरनं ओपन करत होतो ही फाईल बनवतोय, ती फाईल त्याकडे डाउनलोड करून चेक करायची दोन्ही फाईल सेम आहेत का, म्हणजे ऍटलिस्ट नाव वगैरे सगळे कंटेंट चेक करायची गरज नाही, तेव्हा समजेल की व्यवस्थित त्याच फंक्शनॅलिटी झाली का नाही. पण ते वेबला सर वर्क नाही करत ना, कसं चेक करायचं? वेबला वर्क होणारच नाही, क्रिस्टल रिपोर्ट आहे ना तिथे, क्रिस्टल रिपोर्ट वर्क होतं ना त्या मशीनवरती. ठीक आहे, वेबला मी क्लिक केलं, ही फाईल डाउनलोड झाली, आपलं नाव बघितलं तर अभ्यासाचे निकम आणि इथलं नाव बघितलं, म्हणजे फंक्शनॅलिटी वर्क होते. सो इम्पॉर्टंट हेच आहे की मी इकडून जी फाईल डाउनलोड केली आणि त्याचे पॅरामीटर घेऊन मी तिकडं फाईल पॅरामीटर इथं पाठवले. आता मी हे तरी कसं केलं, हे पॅरामीटर कुठनं आले, हे व्हॅल्यू कुठनं आल्या, तर मी इथले हा पहिला फॉर्म मला टेस्ट करायचा, मी पहिल्या फॉर्मला गेलो, हा ओपन केला, त्याच्या वेळी जे पॅरामीटर गेले तेच व्हॅल्यू घेतल्या आणि ते इथं टाकून चेक केलं की इकडून सुद्धा तीच फाईल जनरेट होते. सो हा पार्ट आहे की जो स्कूल प्रोजेक्टचा भाग आहे. बाकीचा जो आहे तो एक्झिस्टिंग मोबाईल ऍपचा जो आहे किंवा म्हणजे न्यू यूआयचाच भाग आहे एपीआयचा तो. सो तुम्हाला वाटतं यापूर्वी मी सांगितला होता ते कॉपी पेस्टच करायचा होता तो. फाईलचा एपीआय साइडला केलेला मेथड. दोन
सर जर का आपण मोबाईल सर्व्हिस मध्ये आपण ते चेंजेस केले आपण 2 फाईल मध्ये, तर ते तुमच्या साईडला कसे येतील त्याचे? नाही, हे तुम्हाला चेंज आता करायचे, पण हे लाईव्हला जाण्यापूर्वी, मी तुमचे चेंजेस लाईव्हला जाण्यापूर्वी हे चेंजेस माझ्याकडे आले पाहिजे. मी हे टेस्ट करणार माझ्याकडे वर्क होतात का आमच्या हा, म्हणजे त्याचा कोड आहे तो तुम्हाला सेंड करायचा एक्सपेक्स येस. ओके. सो कुठला, ही मोबाईल एक्सपोर्टची जी फाईल आहे त्याच्यातला फक्त. हा, मग आम्ही तो आधी लाईव्हला अप्लाय करणार आणि त्याच्यानंतरच मोबाईलचं रिलीज गेलं पाहिजे. हा. ओके, तर ते इकडून कॉल कसं होतं, हा कोड दाखवतो हा. मोबाईलच्या सेटअप मधून किंवा न्यू सेटअप मधून. हा एक कोड आहे, हम्म. सेम कोड सगळा इथे वापरला जातो. सगळ्या मेथडला हाच कोड राहणार आहे. फरक फक्त कुठे आहे, या मेथडला आलेले पॅरामीटर्स कसे आहेत ते, आणि हा जो ऑब्जेक्ट डॉट हे जे नाव आहे मेथडचं नाव, हे नाव आणि इकडचं नाव आमच्याकडे म्हणजे जे दिलेले ह्या कोड मधलं हे सेम असावं लागतं. त्यासाठी पण एक सेपरेट हे आहे, इथे एक फाईल आहे, तिथं पण चेंज करावं लागेल. सो तो आहे, ही फाईल आहे मोबाईल सर्व्हिस एक्सपोर्ट डाटा मध्ये. सो ही फाईल आहे. सो ह्या फाईल मध्ये ती जी नवीन एपीआय आहे त्यासाठी 2 ठिकाणी कोड टाकावा लागतो. एक कॉलिंग आहे, म्हणजे इथे एक असा कोड टाकायचा त्याला कॉल करण्यासाठी, आणि वरती एक मेथड आहे. अशा प्रकारे तो एक कोड लिहावा लागतो. ही तुमच्या साईडचं आहे, म्हणजे मोबाईल एपीआय मध्ये. इथं ते फाईल्स मध्ये चेंज केले की त्याच्यानंतर मग स्टुडंट रिपॉझिटरी मध्ये त्याला कॉल देता येतो आणि इथून ते पॅरामीटर पाठवता येतात. सो यापूर्वी कसं झालेलं, आपण 3 ते 4 ठिकाणी एक सर वॉइस ब्रेक. हॅलो हॅलो सर, तुमचा आवाज नाही येत. ही जी मी एपीआय लिहिली होती इथे त्याच्यामध्ये तुमच्याकडच्या एपीआय मध्ये जरी लिहिली होती वेगवेगळी, सो तुम्ही वेगळी लिहायची का मी जसं कॉमन बनवली त्याची एकच बनवून हेच पॅरामीटर सगळ्याकडनं आणायचे. आता तुमचा कॉल जाईल, इथं जशी मी सिंगल एपीआय लिहिली आणि हेच पॅरामीटर कायम आलेच पाहिजे, असेच आले पाहिजे सगळ्याला, असंही काही तुमच्याकडे कॉमन बनवू शकतो. आणि रिॲक्ट मधनं फक्त पॅरामीटर तुम्ही अशा प्रकारे मॅनेज करून एकाच एपीआयचा वापर करून सगळं मॅनेज करू शकता. सो हे योग्य राहील की तुम्ही सिंगल एपीआय बनवले तर. जर समजा काही मेजर प्रॉब्लेम्स येताच आहेत तेवढं करून पण पॅरामीटरचं किंवा कशाचा नाही, तर मग तुम्ही असं सेपरेट एपीआय बनवा तुमच्याकडं, म्हणजे मोबाईल ऍपच्या ह्याच्यामध्ये न्यू यूआयच्या एपीआय मध्ये, आणि तिथून मात्र कॉल होणारी एपीआय कॉमनच राहणार. ओके. सो आता तुमचा कॉल कसं मॅनेज करायचं ते. नम्रताने ना एक लास्ट टाइम मे बी कॅन्सलेशनच्याच पेज मध्ये केलं होतं सर, की मला तुम्ही फर्स्ट टाइम सांगितलं होती की जी फाईल ही मे बी हीच होती की रेफर कर म्हणून, बट त्याच्या आधी ना तिने एक ट्राय केलं होतं की डायरेक्ट तिने सर्व्हरला कॉल दिला होता, आणि म्हणजे ही एपीआय नव्हती केली, फक्त जे तिला पॅरामीटर मिळत आहेत ना, जसं वर आपल्याला स्कूल आयडी, रिसिप्ट नंबर, अकॅडमिक इयर आयडी, हे सगळ्या पॅरामीटर तिने कॅच केले होते आणि ते ह्याला पाठवते, फ्रंट एंडला पाठवत होती, आणि तिथून ती रिपोर्ट्स ओपन करत होती डायनॅमिकली. बरोबर ना नम्रता? येस. हा, सो तसं पण केलं तर चालेल का? म्हणजे ती एक ट्राय करून बघेल. सो मी तिला सांगितलेलं तो वे बरोबर नाहीये का, तर तुम्ही मला हे सांगितलं होतं ना की तुमच्या एक्सपेक्सच्या साईडला पण आपल्याला काही चेंजेस करायला लागतात, त्यामुळे मी तिला नंतर रिमूव्ह करायला. हॅलो हॅलो, हा सर, आवाज येतोय ना माझा? हॅलो सर.
हॅलो. काय क्वेरी आहे का? नाही नाही, तेच मी म्हणत होते, तो वे बरोबर आहे का? डायरेक्ट कॉल नाही दिला म्हणजे तरी? महत्वाचं कसं आहे की आपल्याला ही जी एपीआय बनवलेली आहे इकडे, म्हणजे ही जी URL दाखवली, ह्याला कॉल देऊन पॅरामीटर आणायचे. सो हे गरजेचं नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की इथं हा कोड टाकायचा का नाही. तुम्हाला जर हा कोड न टाकता रिॲक्ट मधून डायरेक्टली ह्याला कॉल देता येत असेल तर अजूनच चांगली गोष्ट आहे. आवश्यकताच नाही त्यामधल्या कोडची. ओके सर, ती मेथड पण आम्ही ट्राय करतो, पण फक्त एकदा व्हेरीफाय करून घेतो तुमच्याकडून, मग त्याच्यानंतर आपण मग फायनल करूयात ती. पण पहिल्यांदा मी मी हे केलं होतं ते मी परत करते आणि मग ते व्हेरीफाय करून चेक करूनच मग आपण पुढे जाऊया. नाहीतर अदरवाईज ही जी आता तुम्ही सांगितली ती मेथड आम्ही फॉलो करू. कारण मीही आतापर्यंत वापरलेली म्हणजे यापूर्वी ती हीच आहे, इथंच आहे. इकडून कदाचित मला रिॲक्ट बद्दल जास्त काही नाही सांगता येणार, त्याच्यामुळे ती वर्क होईल का हे नाही, पण होऊ शकते कारण एपीआय आहे. फक्त ते तुम्हाला बघावं लागेल कसं शक्य आहे, कारण ते जर झालं वर तर हा कोड लिहायची आवश्यकता पडणार नाही. हा येस. नाही, ती म्हणजे सिंपल मेथड होती. फक्त आपल्याला जे पॅरामीटर्स आहेत ते मिळत होते आणि तिथून म्हणजे युएसपी मधून जे पॅरामीटर येतात आणि इथून आपण जे कॉल करतोय ना पॅरामीटर ती पिक करत होती. ओके. आणि फक्त रिॲक्ट साइडला ती रिपोर्ट्स आहेत ते ओपन करत होती. आपल्या सर्व्हरच्या साइडनी तो पाथ घेऊन ऍज इट इज तो ओके ओके. साइड URL मधून तो पाथ घेऊन आपला येस, तो ओपन. फाईल ओपन होणार आहे तो. फक्त कसं आहे, ही फाईल डायनॅमिकली बनते, हे महत्वाचं आहे. बरोबर. आधी आपल्याकडे अवेलेबल नसते, त्यामुळं त्याला कॉल एपीआयला बसावा लागेल, तो फाईल जनरेट करेल आणि नंतरच त्याचा पाथ रिटर्न करेल. Yes. कोणताही वेळ चालेल. ठीक आहे. ठीक आहे. ओके, सो हा जो प्रोजेक्ट आहे आता जे सांगितले मोबाईल एक्सपोर्ट सर्व्हिस मधला चेंज आणि ह्याच्यामध्ये म्हणजे कसं एक्झिस्टिंग कोडचा कॉपी करून हे कसं बनवायचं हे क्लिअर आहे का तुम्हाला? हा सर. ही तरी क्लिअर तुम्ही आहे. जेव्हा पुढचा अजून एक बनवचाल नेक्स्ट रिपोर्ट, मी हा कोड शेअर करतो, केलायच ऑलरेडी कालच. सो जेव्हा कुठला पुढचा नवीन रिपोर्ट घ्यायचा त्यावेळेस चेक करा, त्यावेळेस आपल्याला पाहिजे तर एक कॉल घेऊ, म्हणजे तुम्ही बनवा आधी, काय इश्यू असेल तर कॉल घेऊ त्यावेळेस आणि बघूया म्हणजे क्लिअर होईल. ओके ओके सर. ठीक आहे. अजून काही आम्ही एकदा दुसरं? ट्राय करतो, नम्रता पण ट्राय करेल, मी पण रिसिप्टच्या ह्याच्यावरती ट्राय करते ऍडमिशन फॉर्म वरती. त्यानंतर मग हा, त्याच्यानंतर उद्याचा जो कॉल होईल ना, आज तुम्ही ट्राय करणार आहे का आकांक्षा मॅम ते कम्प्लीट करणार आहेत का ते? नाही, उद्याच घेऊन आज प्रिपरेशन करावं लागेल. ओके. सो सर उद्या आम्ही ते कम्प्लीट करू, मग आपण एक सॅटर्डेला वर्किंग आहोत ना, या सॅटर्डेला एक रिव्ह्यू कॉल घेऊ, म्हणजे आम्ही जे केलंय ते बरोबर आहे की नाही ते फक्त एकदा चेक करा, म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स येईल त्याच्यावरती काम करताना. ठीक आहे, चालेल. ओके. अजून कोणाला काही क्वेरी आहे का? अंजली मॅम, अंकिता? मला सचिन सरांना विचारायचं होतं, पण ते इम्पोर्ट स्टुडंट रिलेटेड होतं. हा, ते कंटिन्यू. आकांक्षा मॅम, एक मिनिट सर, रेकॉर्ड. हॅलो सर. हा बोल.